सुमेध गायकवाड यांच्यावरील कथित खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी. आंबेडकरी संघटनेची पोलीस अधीक्षकांना निवेदन. अहिल्यानगर पारनेर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात सुमेध गायकवाड यांचे नाव विनाकारण व अन्यायकारकपणे समाविष्ट करण्यात आल्याचा आरोप करत समस्त आंबेडकरी चळवळीच्या वतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. संबंधित गुन्ह्याची निष्पक्ष चौकशी करून सुमेध गायकवाड यांच्यावरील कथित खोटे फिर्याद मागे घ्यावी तसेच खोट्या तक्रारी दाखल करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच इतर महापुरुषांविषयी सोशल मीडियावर अवमानकारक मजकूर प्रसारित करण्यात आला होता. या मजकुराद्वारे जातीय व धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणी डॉक्टर गंगेश बरकसे यांनी पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. मात्र या प्रकरणात सुमेध गायकवाड यांचा कोणताही प्रत्यक्ष संबंध नसताना त्यांचे नाव गुन्ह्यात समाविष्ट करण्यात आल्याचा आरोप आंबेडकरी संघटनांनी केला आहे. संबंधित घटनेच्या वेळी सुमेध गायकवाड हे घटनास्थळी उपस्थित नव्हते, तरी देखील त्यांचे नाव गुन्ह्यात टाकण्यात आल्याने त्यांची सामाजिक बदनामी झाली असून त्यांना व आंबेडकरी समाजाला मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या उद्देशाने सुमेध गायकवाड यांना या प्रकरणात गोवण्यात आल्याचा आरोप करत त्यांच्यावरील कथित खोटे गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. तसेच संपूर्ण प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणावे अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. यावेळी अशोक गायकवाड, सुरेश बनसोडे, जयंत गायकवाड, अमित काळे, प्रतीक सोनावणे, किरण दाभोडे, सागर ठोकर, सचिन शेखर, महेश भोसले, गौतम भिंगारदिवे यांच्यासह मोठ्या संख्येने भीमसैनिक व आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते उपस्थित होते. आज जी बाळवणी येथे घटना घडली, जो बेकारसे म्हणून डॉक्टर आहे, त्यांनी जी 8 मे रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जी खालच्या दर्जाची नीच दर्जाची पोस्ट केली होती, त्या संदर्भात आम्ही आज SP साहेब सुदर्शन यांची भेट घेऊन पूर्ण आंबेडकरी समाजाच्या वतीने त्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे की त्या डॉक्टरवर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार कारवाई झाली पाहिजे, गुन्हा दाखल झाला व ज्या घटनेत सर्वात प्रथम ज्यांनी ही घटना उघडकीस आणली, जे आपले पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सुमेधजी गायकवाड यांनी ती घटना उघडकीस आणली, तर पारनेर पोलिसांचे जे खेडकर साहेब आहेत त्यांनी त्यांच्यावरच गुन्हा दाखल केला खंडणीचा. जर असं होत असेल, जर कुणी आज काही घटना उघडीस आणली तर त्यांच्यावरच हे पोलीस खात्यातर्फे गुन्हे दाखल होतात. तर आमचा स्पष्ट आरोप आहे की यामध्ये काहीतरी त्या डॉक्टरकडून चिरेमिरे घेऊन खेडकर व त्यांच्या सर्व टीमनी या आपल्या आंबेडकरी समाजाच्या वतीला ज्यांना गुन्हा दाखल केला सुमेधजी गायकवाड, तो खोटा गुन्हा आहे. ते त्या दिवशी त्यांचं CCTV फुटेज उपलब्ध आहे, त्यांनी जो टायमिंग दिला, जे पैसे काढला, तो वेळ सांगितला आहे, त्यावेळेस ते संभाजीनगरमध्ये आहे, त्याचे फुटेज उपलब्ध आहे. तर आम्ही मागणी केलेली आहे की हा खोटा गुन्हा लवकरात लवकर रद्द करावा व डॉक्टर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल. पारनेरच्या प्रकरणामध्ये पोलिसांनी जी दिरंगाई केली गुन्हा नोंदवून घेण्याबाबत, पोलीस अधीक्षकांचं म्हणणं असं होतं की ज्यांनी फिर्याद द्यायची होती ते फक्त अर्ज दिले होते, ॲक्च्युली फिर्याद दाखल झाली नव्हती, त्यामुळे तो विलंब झाल्याचं त्यांनी सांगितलेलं होतं. प्रत्यक्षामध्ये ही जी घटना आहे त्या घटनेमध्ये पारनेर पोलीस स्टेशनला ही गोष्ट माहिती होती की या डॉक्टरने अशा पद्धतीची क्लिप प्रस्तुत केलेली आहे. त्याच्यामध्ये बराचसा गॅप गेला आणि बराचसा काळ गेल्यानंतर पोलिसांनी शो मोठो अशा पद्धतीची फिर्याद दाखल करून घेणं गरजेचं आहे. ते फिर्यादीची वाट का पाहत बसलं हेचं उत्तर आम्हाला कळालं नाही. ज्यावेळेला एखाद्या गंभीर गुन्ह्यामध्ये पोलिसांना ज्यावेळेला असं वाटतं की याच्यामध्ये गंभीर प्रकार घडण्याची शक्यता आहे, अशा वेळेला पोलिसांनी शो मोठो ती फिर्याद पारनेर पोलीस स्टेशनला दाखल करण्याची गरज होती. त्यांनी कुठल्या फिर्यादीची वाट पाहण्याची गरज नव्हती. प्रश्न त्याच्यामध्ये असा होतो की हे सामाजिक अभिसरण बिघडवणारी जी माणसं आहेत, हा स्वतःला डॉक्टर म्हणतो, परंतु अशा पद्धतीचं जे वातावरण तयार झालं आहे त्याला डॉक्टर जबाबदार आहे. या प्रशासनामध्ये आम्ही जिल्ह्याच्या दृष्टीनं त्यांना सांगितलं आहे की त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यांनी कडक कारवाई करणार आहेत. आणि जी खोटी फिर्याद दाखल केलेली आहे, खोटी फिर्याद दाखल करताना आम्ही असा आरोप केलेला आहे त्यांच्यावर की तुम्ही ज्या त्या आरोपीला बोलावून घेतलं आणि मग त्याच्याकडून तुम्ही फिर्याद पोलीस स्टेशनला रात्री लिहून घेतली आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी उपस्थित नसणारे आमचे 2 कार्यकर्ते होते. त्याच्यामध्ये सुमेध गायकवाड जे आहे, सुमेध गायकवाड हे सासुरवाडीला औरंगाबादला असताना त्याचं CCTV स्थिती आहे आणि तुम्ही फिर्यादीमध्ये असं म्हणताय की त्यानं तिथं ते 15,000 ते 20,000 रुपये माझ्या खिशातून काढून घेतले.
मग जर खिशातून काढून घेतले तर त्यावेळेला जो व्हिडिओ तिथे काढण्यात आला त्या व्हिडिओमध्ये हा कार्यकर्ता दिसतो का? ह्या व्हिडिओमध्ये तो कार्यकर्ता नाही आहे. आणि मग तो कार्यकर्ता नसताना तुम्ही त्याचं नाव त्या फिर्यादीमध्ये किंवा त्या आरोपीनं जे नाव घेतलेलं आहे ते चुकीच्या पद्धतीनं घेतलेलं आहे. सूड भावनेनं त्याच्यामध्ये त्यांनी नाव घेऊन अशा पद्धतीनं कार्यकर्त्याला नामोहरम करणं, त्याला बदनाम करणं, अशा पद्धतीचं हे जे षडयंत्र आहे या षडयंत्राचा तपास पोलिसांनी निश्चितपणाने केला पाहिजे. आणि ह्या चुकीच्या ज्या पद्धती या जिल्ह्यामध्ये राबवू पाहतात त्याला कुठेतरी आळा घालण्याचं काम केलं पाहिजे. ही भूमिका आम्ही त्या निमित्तानं या जिल्ह्यातील सर्व संघटना असतील, सर्व पक्ष असतील, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं आज जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या समोर मांडलेले आहेत. धन्यवाद. नगर जिल्ह्यामध्ये खोटे गुन्हे दाखल जे करायचे असतात ते जाणूनबुजून कोणाला तरी अडकवायचं, महापुरुषांचा अपमान करायचा, छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अशा महापुरुषांची बदनामी करायची. आणि त्याच्यानंतर त्या कार्यकर्त्यांनी आवाज उचलला तर मग त्याच्यावर आता जसं आमचा सुमेध गायकवाड हा न्याय मागण्यासाठी गेला, त्याची एक कंप्लेंट घेतली नाही, उलट मारहाणीचा आणि खंडणीचा गुन्हा दाखल करून अटक करायचा जो प्रयत्न करतायत हे फार चुकीचं आहे. आणि नवीन साहेब आलेले SP साहेब सुदर्शन मुंबई हे मला वाटतं चांगले अधिकारी आहेत. हे नक्की या गोष्टीला छडा लावतील आणि जे दोषी आहे त्याला शिक्षा देतील. जय